माने सर. बरोबर आहे. सर्व पत्रकार बंधूंचं मनपूर्वक मी स्वागत करतो. SC ST विजयंती OBC महासंघ या नावाची संघटना ही गेली वर्षभर आम्ही चालवत आहोत आणि या संघटनेच्या वतीनं कुठलाही प्रेस किंवा मीडिया इकडे न जाता विचारवंतांच्या महाराष्ट्रातल्या प्रमुख विचारवंतांच्या बैठका आयोजित करण्यात आल्या होत्या. त्याच्यामध्ये पहिली बैठक मुंबईला झाली दादासाहेब गायकवाड केंद्रामध्ये. दुसरी बैठक पुण्यामध्ये झाली रावसाहेब कसबेंच्या अध्यक्षतेखाली. पहिली मीटिंगचे अध्यक्ष होते विजय गायकवाड दादासाहेब गायकवाड प्रतिष्ठानचे अध्यक्ष. त्याच्यानंतर नागपूरला झाली मीटिंग. नागपूरची मीटिंग होती डॉक्टर यशवंत मनोहर यांच्या घरी. त्याच्यानंतर लातूरमध्ये मीटिंग झाली. काल सांगलीला मीटिंग झाली. आणि शक्यतो मी जे आमच्यामधले लेखक आहेत, साहित्यिक आहेत, विचारवंत आहेत यांच्या बैठका केलेल्या आहेत. म्हणजे ऐकणारी प्रजा नाही, जे कार्यकर्ते किंवा ऐकण्यासाठी लोक नाही तर जे विचार करू शकतात अशा लोकांच्या बैठका गेले वर्षभर मी केल्या. आणि त्याच्यातून ज्याच्यावरती साधारणतः एकमत झालं किंवा या नावापासून सगळ्या गोष्टी की काय करावं. आता आमच्यापुढे मोठी संकट आहेत तर या संकटाच्या काळामध्ये आता काय करावं, समाजाला काय दिशा देता येईल, काय पद्धतीनं पुढे जावं लागेल. ते आमची इतकी फुटाफोट, ते इतके पक्ष, इतके झेंडे, ते सगळं गृहीत धरून आम्ही सगळ्या लोकांनी असा विचार केला की बा ज्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना बरोबर घेऊन जायला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये जे भूमिका आहे तर ती भूमिका आम्ही एकमतानं जी तयार केली ती भूमिका पण मी तुम्हाला तुमच्यासोबत जोडलेली आहे आणि प्रेसनोटही मी आपल्याला दिलेली आहे. आज तुम्ही पहिली जे आम्ही चर्चा केली पहिल्या ज्या राष्ट्रपतींना आम्ही निवेदन देणार आहोत आणि याचा पहिली परिषद ही बाबासाहेबांनी 14 तळ्याचं 17 केला मांडला. त्या 20 मार्चला ही पहिली परिषद हे महाराष्ट्रातल्या आम्ही करू. त्याच्यानंतर ही लढाई किंवा हा लढा हा देशभर जाणार आहे. पण त्याची सुरुवात आपण महाराष्ट्रातून करतो आहे आणि ती साताऱ्यातून करतो आहे. कारण या पद्धतीनं जो 1932ला एक संघर्ष झाला तो संघर्ष होता राखीव जागांच्या संदर्भात. त्याचा सारा काही इतिहास मी आपल्याला सांगत नाही. पण राऊंड टेबल कॉन्फरन्स ज्या झाल्या ब्रिटिशांच्या काळामध्ये 2, त्याच्यातल्या एका कॉन्फरन्सवरती काँग्रेसनं बहिष्कार घातला होता पहिल्या, आणि दुसऱ्या राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये गांधी आणि काँग्रेसने उपस्थिती दाखवली होती. तेव्हा ब्रिटिशांनी जो जातीय निवाडा ज्याला म्हटलं जातं तर तो जो केला त्या निवाड्यानुसार मुस्लिम, सिख आणि अनुसूचित जाती जमाती यांच्यासाठी स्वतंत्र मतदारसंघाची आणि 2 मतं देण्याचा अधिकार हा राऊंड टेबल कॉन्फरन्सनं दिला. आणि बाबासाहेबांनी अथक परिश्रम करून हा मतदारसंघ आणि ते सगळं मिळवलेलं होतं. त्याच्यानंतर गांधींना ही भूमिका मान्य नव्हती. म्हणजे गांधींना मुस्लिमांना राखीव जागा मान्य होत्या, शिखांना राखीव जागा मान्य होत्या, परंतु अस्पृश्य आणि आदिवासी यांना मात्र राखीव जागांना त्यांनी विरोध केला. आणि मग आपल्याला माहिती आहे की येरवड्यामध्ये त्यांनी 21 दिवसाचं उपोषण केलं. बाबासाहेबांच्यावरती प्रचंड प्रेशर आला, त्यामध्ये देशभरातनं प्रेशर आलं
आणि दुसरी गोष्ट अशी की समजा त्यांना काही 21 दिवस झाले, त्यांना काही झालं तर या सगळ्या गरीब समाजाची वरपळ होईल हे लक्षात घेऊन बाबासाहेबांनी नाईलाजानं पुणे करारावरती सह्या केल्या. पण गांधींनी त्यांच्याकडनं 2 गोष्टी कबूल करून घेतल्या. पहिली गोष्ट की तुम्ही पर्याय स्वीकारा, हट्ट धरू नका. तुम्ही हट्ट धरलात तर गावागावांमध्ये प्रॉब्लेम होतील आणि देशामध्ये जातीवादाचा अग्रूम उचलेल. तर ते होऊ नये म्हणून तुम्ही 2 पावलं मागे जा. तर बाबासाहेबांनी त्यांना असं सांगितले, बा मला माझ्या समाजाचा बळी घेऊन यातलं मला काही करायचं नाही, कारण मी काही तुमच्या पर्सनल विरोधात नाही, तुम्ही माझ्या पर्सनल विरोधात नाही. भांडण आपलं सार्वजनिक आहे, तर तुम्ही प्राणप्रतिष्ठेला लावला आहे, आता काय करायचं. मग कस्तुरबांनी सांगितलं की तुम्ही मार्ग काढा. मग नेहरू बसले, पटेल बसले, बाबासाहेब बसले आणि राखीव जागांचा पर्याय त्यांनी स्वीकारला. तो 10 वर्षांसाठी स्वीकारला होता की 10 वर्षासाठी हा राखीव जागांचा पर्याय आम्ही स्वीकारतो. 10 वर्षानंतर जर का समजा काही वेगळा निष्कर्ष आला तर मग आम्ही पुढच्या भूमिकेप्रमाणे जाऊ. त्याप्रमाणे 35च्या निवडणुका ज्या झाल्या त्या निवडणुकांमध्ये शेड्यूल कास्ट फेडरेशनला खूप मोठ्या प्रमाणामध्ये ते पाहिल्यानंतर गांधींना आंबेडकरांच्या बद्दल आणि आंबेडकरांची गांधींच्या बद्दल ती जी एक अशी काय त्याला म्हणता येईल असा एक संघर्ष होता. तर तो संघर्ष थोडा बाबासाहेबांनी समजूतदारपणानं तो मिटवला. गांधींनी त्यांना असा शब्द दिला की तुम्ही जसं मला मान्य केलं, मी तुम्हाला सांगतो की आम्ही तुम्हाला बरोबरच्या नात्यानं वागू. आम्ही तुम्हाला बरोबरच्या नात्यानं वागू म्हणजे आम्ही हिंदू, सवर्ण हिंदू जे आहे, ज्यांनी हजारो वर्ष तुम्हाला अस्पृश्य मानलं ते या पुढच्या काळामध्ये अस्पृश्य मानणार नाही. तुम्हाला आम्ही बरोबरच्या दर्जानं वागू आणि म्हणून तुम्ही स्वतंत्र मतदारसंघ स्वीकारा. त्या बाबासाहेबांनी त्याच निष्ठेने सांगितलं की ते म्हणाले की माझा सवर्ण हिंदूंवर विश्वास नाही. ज्यांनी हजारो वर्ष आम्हाला अस्पृश्य म्हणून वागवलं ते कधीतरी उठतील नाही, आमच्या बाजूला उभे राहतील ही शक्यता नाही. पण आता तुम्ही एवढं हट्टालाच भेटलेले आहात म्हणून मी 2 पावलं मागे जाऊन हे मान्य करतो. त्या 10 वर्षासाठी आपण मान्य केलं होतं. पुढे जाऊन दर 10 वर्षांनी ही मुदत सरकार वाढवत गेलं. कुणीही मागासवर्गीयांची मागणी केली नाही, पण सरकार वाढवत गेलं. आणि या राखीव जागा ज्या लोकसभा आणि विधानसभांच्यासाठी पॉलिटिकल रिझर्वेशन होतं, या पॉलिटिकल रिझर्वेशनच्या संदर्भामध्ये आपण आज जर पाहिलं तर काय लक्षात येतं की बाबासाहेब म्हणाले होते ते खरं होतं. सवर्णांनी गांधीलाही टांग मारली आणि आंबेडकरांनाही टांग मारली. 10 वर्षातच दोघांचं म्हणणं होतं 10 वर्ष प्रयोग करून बघूया. बरोबर. तर तिथे गांधींनाही फसवलं. गांधी आज कुणाचे नेते राहिलेले नाहीत. उलट गांधींना ज्यांनी गोळ्या घातल्या ते आज सत्तेत आहे. जे प्रतिगामी हिंदू सत्तेत आले आणि पुरोगामी हिंदूंचा पराभव झाला. म्हणजे रोज नेहरूंची लष्करं पार्लमेंटमध्ये काढली जात आहेत आणि म्हणजे पुरोगामी असलेले नेहरू हे ब्राह्मणच होते. पण नेहरू हे परिवर्तनवादी आणि पुरोगामी ब्राह्मण होते. तर ते ब्राह्मण असण्याचं त्यांना फार काही त्या अर्थाचा जातीवाद त्यांच्या डोक्यात नव्हता, त्याच्या पिढीच्याही डोक्यात नव्हता असं म्हणूया. पण नंतर असं झालं की त्यावेळेच्या RSS BJP हे कुठेही कॉन्स्टिट्यूशनच्या ह्याच्यात आले नाहीत, पुढे कशातही कुठल्याही चळवळीत आले नाहीत. उलट त्यांनी ब्रिटिशधारीची भूमिका घेतली. सावरकरांपासून सगळ्यांनी ब्रिटिशांना मदत केली आणि गांधींना मारलं. म्हणजे गोडसेने एखाद्या इंग्रज अधिकाऱ्यावर मारले असं चित्र व्हायला पाहिजे होतं, त्याच्याऐवजी गांधींनाच मारून टाकलं. आणि हा प्रश्न त्यांच्यापुरता त्यांनी त्यांच्या पद्धतीनं सोडवला. आता आमच्या पुढे प्रश्न असा आहे की जे आमचे प्रतिनिधी निवडून जात आहेत गेली 70-75 वर्ष 75 वर्ष झाली घटनेला म्हणून यातून सुरू करतात. हे झालं इनफ. 75 वर्ष आम्ही गांधींना मानलं, बाबासाहेबांना मानलं. गांधी आंबेडकरांचा जो ठराव झाला करार झाला तो करार आम्ही मान्य केला 75 वर्ष. 75 वर्षात आमचं चित्र आमच्यासमोर असं चित्र आहे की आमचा एकही प्रतिनिधी खऱ्या अर्थानं पार्लमेंटमध्ये जात नाही किंवा कुठल्याही विधिमंडळात जात नाही. का जात नाही? अस्पृश्यांचे पुढारी कोण ठरवत आहे? सवर्ण ठरवत आहे. आदिवासींचे पुढारी कोण ठरवत आहेत? सवर्ण ठरवत आहेत.
मुस्लिमांचे पुढारी कोण ठरवत आहेत? सवर्ण ठरवत आहेत. आता ओबीसीचे पुढारी कोण ठरवत आहेत? सवर्ण ठरवत आहेत. म्हणजे SC, ST, OBC, BJNT आणि मायनॉरिटी यांचे सगळे जे निवडून जाणारे प्रतिनिधी आहे हे कोण ठरवत आहे? हे सगळे सवर्ण हिंदू ठरवत आहेत, जे मुठभर आहेत ते ठरवत आहेत. आणि बाकीचे सगळ्या समाजातले जे लोक आहेत ते उभे काय ठरवू शकत नाही. तर त्यांना रिझर्वेशन नाही सगळ्यांना, आणि ज्यांना रिझर्वेशन आहे त्यांना हे असं अर्धवट दिलेलं आहे. जे राखीव मतदारसंघामध्ये उभा राहणारा प्रतिनिधी हा अनुसूचित जातींचा आहे, म्हणून त्याच्या ठिकाणी अनुसूचित जातीच्या शिवाय कुणी उभं राहायचं नाही हे आपण ठरवलं. पण मतं सगळ्यांनी द्यायची ठरवलं ना. ती मतं सगळ्यांची जर दिली तर पुढारी कुणाचा होणार? जो जोडे उचलेल तो खासदार, जो सर्वात जास्त जोडे उचलेल तो आमदार. ही परिस्थिती गेली 75 वर्षात झाल्यामुळे सभागृहामध्ये बाबासाहेबांच्या म्हणजे हे केव्हा मी सुरू केलं त्याला स्पीड का आला तर ज्या पार्लमेंटमध्ये देशाचा गृहमंत्री बाबासाहेबांचा अपमान करतो आणि आमचे सगळे शेड्यूल कास्टचे 130, 135 लोक तिथे बसलेले आहेत, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईबचे, ते काही बोलत नाही. म्हणजे कुणाचे प्रतिनिधी आहेत? ज्या आंबेडकरांनी राखीव जागा ठेवल्या त्या जागांवरती तुम्ही तिथे गेलात आणि त्यांच्यावरती तिथेच हल्ला झाला, एक शब्द तुम्ही बोलत नाही. आमचे मंत्री आहेत मित्र रामदास आठवले, सभागृहामध्ये एक शब्द बोलले नाही, उलट भलावण केली त्याची. आता काय बोलायचं? आणि ज्या पॅन्थरच्या चळवळीतून रामदास आठवले गेले त्याची तरी जरा आठवण ठेवायची की आपण आलो कुठून. आता हे रामदास आठवले माझे मित्र आहेत म्हणून त्यांचं नाव घेतो आणि ते मंत्री आहेत सरकारमध्ये. तर या पद्धतीचं राखीव जागाचं धोरण आम्हाला आता मान्य नाही. आम्हाला स्वतंत्र मतदारसंघ पाहिजे की ज्या मतदारसंघामध्ये अस्पृश्य उमेदवारही असेल आणि अस्पृश्यच मतदान करतील, इतरांनी त्यांना मतदान करायचं नाही. ओबीसीचा कॅन्डिडेट असेल तर ओबीसीनेच मतदान करायचं नाही. तर जाती मोडा. जाती मोडण्यासाठी मी 75 वर्ष आग्रही आहोत. जाती मोडा म्हणून तुम्हाला त्या मोडायच्या नाही, ते कारण त्या तुमच्या सोयीच्या आहे. ज्यांच्या सोयीची जात आहे ते चिकटून बसते आणि ज्याच्या सोयीची नाही त्या मोबलते. मग ते मोबलदारांची संख्या स्कॅटर्ड आहे आणि समर्थन करणाऱ्यांची संख्या ही संघटित आहे. याचं आपण पाहतो आहोत. कसे संघटित झाले, काय संघटित झाले ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मलाही माहिती आहे. तेव्हा हे जे काही चाललेलं आहे लांड्याला बड्या करून, तर हे आता ह्या आम्हाला मारेल, आम्हाला मारक आहे. त्याच्यामुळे आम्हाला दोन गोष्टी पाहिजे. ज्या ब्रिटिशांनी आम्हाला दिल्या होत्या, ज्या बाबासाहेबांनी मोठ्या कष्टाने बनवलेल्या होत्या, आणि 75 वर्ष बाबासाहेबांच्यासाठी आणि गांधींच्यासाठी आम्ही त्या सहन केल्या. आम्ही कधीही गांधींच्या विरोधात भूमिका घेतल्या नाही, आजही गांधींच्या विरोधी भूमिका घेत नाही. गांधींची भूमिका त्यांच्या वारसदारांनी फिकून दिली आणि बाबासाहेबांच्या वारसदारांनी तर आता मी तुम्हाला सांगितलं त्यांनी ती फिकून दिली. त्याच्यामुळे लोकशाहीचा खेळ झाला. लोकशाहीचं नुकसान काय झालं? लोकशाहीचा खेळ झाला. आणि हा लोकशाहीचा खेळ आता जर का थांबवायचा असेल तर त्याला जालीम इलाज एवढाच आहे की जातवार जनगणना करा. प्रत्येक जातीची लोकसंख्या किती आहे ते बघा. त्यांचे संवर्ग केले. आता 6000 या ओबीसीच्या जाती आहेत, त्यांना काही 6000 जागा देता येतील नाही. वागत आहे आम्ही तसं. पण ओबीसीच्यासाठी स्वतंत्र मतदारसंघ ठेवा. त्याच्यातल्या जी माणसं जी असतील ते त्यांना मतदान करतील. आणि मग ब्राह्मणांनाही स्वतंत्र मतदारसंघ द्या आणि मराठ्यांनाही स्वतंत्र मतदारसंघ द्या. आमचं काही हरकत नाही. पण तुम्ही एकट्याने खायचं किंवा आपल्या गुडघ्याच्या खालच्या माणसाला द्यायचं, ही भूमिकाच चुकीची आहे. याचा निषेध केला पाहिजे. किती वेळा तिकीट मागायला मी स्वतः गेलो वाड्यावरती, तिथे फलटणला दिलं मला तिकीट. का नाही दिलं? कोणत्या कारणासाठी मी अपात्र होतो? का नाही दिलं? रावसाहेब कदमेनं का नाही तिकीट दिलं? किती वेळा मागायला गेलो, का नाही दिलं? तर तुमच्यापेक्षा शहाणी माणसं तुम्हाला चालणार नाही. म्हणजे तुम्ही आमच्यातल्या मूर्ख लोकांना घेऊन तिथे नेऊन बसवणार आणि ते आमचे प्रतिनिधी म्हणून सांगणार. यापुढे ही गोष्ट चालणे नाही.
वाटेल ती किंमत मोजायला लागली तर आता मोजू, पण आम्ही आमच्या ज्या मागण्या आहेत त्याच्यासाठी आम्ही काय वाटेल ते करू. तुम्हालाच सगळं करता येते आणि बाकीच्यांना करता येत नाही, सॉरी, सगळ्यांना करता येते, फक्त आम्हाला मर्यादा आहेत. आम्ही अहिंसेच्या मार्गाने जाणार आहोत, संविधानाच्या मार्गाने जाणार आहोत. त्यामुळे आमच्यापुढे अडचणी जास्त आहेत. हाणामारी करायची तर करायला आम्ही पटायचंच आहे. हो, हाणामारी करता येईल की त्यांना प्रश्नच उठत नाही. आपल्याला शांततेच्या मार्गानं, संविधानाच्या मार्गानं आणि सगळ्यांना बरोबर घेऊन गेलं पाहिजे. आणि 90% लोकांचा प्रश्न आहे SC, ST, VJNT, OBC आणि मायनॉरिटीची. या सगळ्यांची संख्या जर मोजली तर ती 90%च्या आसपास जाते. म्हणजे वरती जे उरलेले लोक आहेत 5-10%, या लोकांच्यासाठी सगळा देश आज वेटीला धरलेला आहे. कोणाचं भलं चाललेलं आहे? वरच्या 10% लोकांच्याकडे 90% संपत्ती आहे आणि 90% लोकांच्याकडे 10% संपत्ती आहे. हे जर चित्र असेल तर ते बदललं पाहिजे. ही एक मागणी आहे. दुसरी मागणी अशी आहे की 90 साली आपण भांडवली अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला आणि सरकारनं एक आपण उभ्या केलेल्या ज्या सरकारी संस्था होत्या त्या विकायला सुरुवात केली आणि सरकारी नोकर भरती बंद करून टाकली. आता मला सांगा, सरकारची नोकर भरतीच बंद झाल्यावर सगळ्यांनाच म्हणजे राखीव जागांच्या जागा भरायच्या नाहीत आणि ओपनही भरायच्या नाहीत, जागाही भरायच्या नाहीत अशी भूमिका घेतल्यामुळे प्रचंड बेरोजगार वाढला. आमचं म्हणणं असं आहे, आम्ही गरीब आहोत, आम्हाला दुसरं काय मिळालं देशानं? दुसरं काय दिलं? 2 गोष्टी दिल्या होत्या, एक शिक्षण, दुसरं राखीव जागा, एक पॉलिटिकल रिझर्वेशन. ह्याच्या पलीकडे आम्हाला काय दिलं होतं? आम्हाला सगळ्यांना काही पॉलिटिकल रिझर्वेशनचा झाला नाही उपयोग. ज्यातले आमच्यातले 4 लोक झाले असतील श्रीमंत, पण बाकीच्यांना काही उपयोग त्याचा झाला नाही. नोकऱ्यांमध्ये मात्र आमचा उपयोग होत होता, नोकऱ्या आम्हाला मिळत होत्या आणि शिक्षण मिळत होतं. आज या दोन्ही गोष्टी आमच्या हातातून गेलेल्या आहेत. तेव्हा खाजगीकरण जिथे कुठे केलं आहे, आता त्याला आम्ही विरोध करत बसलो तर ते आमच्या ताकदीच्या अवलंबित आहे, त्याला आम्ही विरोध करत नाही. पण आम्ही असं सांगतो की खाजगीकरण जिथे झालेलं आहे त्या ठिकाणी रिझर्वेशन लावा. SC, ST, VJNT, OBC या लोकांना त्यांच्या राखीव जागांच्या प्रमाणामध्ये खाजगीकरणामध्ये नोकऱ्या द्या. पण आम्ही खाजगीकरणातल्या नोकऱ्या दिल्या तरी आम्ही त्यांचे नोकर होणार नाही. आम्ही सरकारचेच नोकर राहू. खाजगीत तुम्ही का सांगितलं कामाला तर तिथे खाजगीत कामाला जाऊ, पण वेतन भत्ते हे सगळं तुम्हाला आम्हाला सरकारी रेटनं द्यावं लागेल. आम्ही सरकारचेच नोकर असू, नाही तर उद्या त्याच्या मनात आलं आज राखीव जागा भरील, दुसऱ्या दिवशी काढून टाकेल. काय करणार आम्ही त्याला? तुम्ही मनाला दिली होती की जागा? नाही चालणार. आमचं गार्डियन कोण? आमचं पालक कोण? आमचं पालक सरकार. संविधान आमचं पालक आहे आणि संविधानानं अस्तित्वात असलेल्या या जागा पुन्हा भरायला सुरुवात केली पाहिजे. आणि या वर्गाच्या जागा जर पुन्हा भरायला सुरुवात केली राज्य सरकारनं तर पैसे कुठून आणायचे असं सारखं विचारतायत. म्हटलं काय पैसे नाही रे, कुणाकडे पैसे नाही. ज्या 10% वर्गांच्याकडे पैसा आहे त्यांच्याकडचा वरकड पैसा जो आहे तो वरकड पैसा काढा, भारताच्या तिजोरीमध्ये जमा करा आणि तिथून आमच्या खात्यांमध्ये पाठवा आणि तिथून आमचे पगार करा. उपकार करायला निघालेत की काय? कुठून पैसा आणायचा? अरे कुठून आणायचं म्हणजे काय? आमचा टॅक्स, आपण सगळेजण टॅक्स भरतो, तेवढाच टॅक्स अंबानी भरते. अंबानी चहा पिला तर त्यालाही तेवढाच टॅक्स आहे, मी चहा पिलो तर मलाही तेवढाच टॅक्स आहे, झोपडपट्टीतला माणूस पिला त्यालाही तेवढाच टॅक्स आहे. म्हणजे टॅक्स सगळे जनता भरते आहे. उद्योगपती काय करतात? त्यांना टॅक्स लावला पाहिजे तर गरिबी हटेल, नाही तर गरिबी हटणारच आहे कशी? गरिबी हटवण्याचे तोंडाचं काम नाही. गरिबी जर संपवायची असेल तर तेवढाच तुम्हाला मोठा कार्यक्रम घ्यावा लागेल. आता हे 1500 रुपये वाटतो, हे काही कार्यक्रम आहे काय? वायकाला पैसे देऊन टाकले आणि आता ते वाट बघतायत पुढच्या महिन्यात. आणि तो माणसं आळशी करून टाकली तुम्ही. डिफॉल्ट झाली ना माणसं, कामालाच कोण काय का काम कशाला करील? फुकटचं धान्य मिळते, फुकटचे 1500 रुपये मिळायला लागले, आता कशाला कोण काम करील? आता तुम्हाला काय परिणाम होतील कळतंय की नाही? समज ॲग्रिकल्चर प्रोडक्शनवरती परिणाम झाला, इंडस्ट्रीयल प्रोडक्शनवरती परिणाम झाला, प्रचंड स्वरूपामध्ये महागाई वाढते. हे काय चाललेलं आहे? अशा खिरापती वाटून देशाचा विकास होत नसतो. पण अडाणी माणसांच्या हातात सरकार असल्यामुळे करणे काय? राज्यकारभार करायला अक्कल लागते, बिना अकली माणसाचे ते काम नाही.
सरपंच आपला असतोय त्याला सुद्धा अक्कल असते. बिना अक्कलेचा सरपंच होत नाही. गाव अक्कल सांभाळते. ह्यांना देशही सांभाळता येईना, राज्यही सांभाळता येईना. तेव्हा ही दुसरी मागणी होती. तिसरी मागणी होती अॅट्रॉसिटी संदर्भात. अॅट्रॉसिटीच्या कायद्याचा सगळ्यात गैरवापर झाला आणि तो गैरवापर गावातल्या पाटलांनी केला. मी जाहीरपणे सांगतोय आपल्या मार्फत सगळ्यांना, तुम्ही त्याचा अभ्यास करा. मी केला म्हणून सांगतो. अॅट्रॉसिटीचे खरे गुन्हे हे 5% सुद्धा नाहीत आहे. 95% गुन्हे हे बोगस आहे. आणि त्याचं कारण 2 पाटलातले भांडणं. या पाटलाने एकाला धरायचा आणि या पाटलाने एकाला धरायचा आणि या अॅट्रॉसिटी कायद्याच्या खाली ह्याच्यावर गुन्हा घाल आणि त्याच्यावर गुन्हा घाल खोटे केसेस करत बसायचं. कोर्टामध्ये काही सिद्ध होत नाही. तेव्हा तसं नाही चालणार. अॅट्रॉसिटीचा कायदा ॲज इट इज जसा बाबासाहेबांनी केला होता तसाच तो राहायला पाहिजे. तर त्याचा धाक निर्माण होईल आणि ते अस्पृश्यता कमी होईल. ती का कमी होत नाही. त्याच्यानंतर जात निहाय जनगणनेचं मी आपल्याला बोललो की जात निहाय जनगणना झाली पाहिजे. प्रत्येक जातीची जनगणना करा म्हणजे घरात राहतात किती लोक ते कळेल आणि मग त्याचं व्यवस्थापन करता येईल. आज अशी परिस्थिती आहे. लोकसंख्या किती आहे कोणच सांगू शकत नाही. माझ्या जातीची लोकसंख्या आहे कोण असतो. मी सांगतो रिटर्न वाटेल ती. पण मी सांगण्यानं काय होणार आहे. सेन्सस करा ना म्हणजे कळेल की बाबा कोण खातंय कोणाला मिळत नाही. आणि ज्याला मिळत नाही त्याला सगळ्यांना द्या. ते कंच्या का जातीचा असं ना. ती आपलं नागरिक आहे ना त्याला द्या ना. असू दे कुठल्याही जातीचा. अगदी ब्राह्मण आहे सो वॉट द्या ना त्याला. पण ह्या पद्धतीने काय होते. जो गरीब ब्राह्मण आहे त्यालाही ते मिळत नाही. गरीब मराठा आहे त्यालाही काय मिळत नाही. आमची तर गोष्टच सोडा. आमचं ते नोंदच घेतली जात नाही. या सगळ्याच्या विरुद्ध जी लढाई करायची आहे. या लढाईच्यासाठी 20 मार्चला आम्ही महाडला पहिली परिषद घेतलेली आहे. आणि त्याच्यानंतर या परिषदा देशभर होतील याच्यासाठी माझा प्रयत्न चाललेला आहे. माझ्या 3 बैठका दिल्लीला झालेल्या आहेत. एक 4 दिवसाचं शिबिर दिल्लीला झालेलं आहे आणि 28 राज्यातले लोक प्रतिनिधी आलेले होते. तेव्हा हे साताऱ्यातनं सुरू होते याचा मला आनंद आहे. आपण सगळ्यांनी मला मदत करायची आहे. मी हे सोडणार नाही. कारण असं आहे दुसरं काय करू शकत नाही. आता कुणाचं आपण काही व्यक्तिगतरित्या नुकसान करणं ही भूमिकाच असू शकत नाही. माझा पार्टींवरती पण कुठला विश्वास नाही. म्हणजे हा नालायक आहे त्याला उचलून दुसऱ्याला बसवा म्हणजे तो नाही. आता 75 वर्ष आपण सगळे खेळ करून झालेले. आता नाही. आता हे खेळ बंद करूया आणि रिअल रिप्रेझेंटेशनकडे जाऊया. जर खरं प्रतिनिधित्व तिथे गेलं इव्हन इन्क्लुडिंग मराठा समाज. मराठा समाजाचं खरं प्रतिनिधित्व आज तिथं जातंय काय. कुठला गरीब समाजातला मराठा समाजातला कुठला गरीब मराठा निवडून जाण्याची शक्यता आहे. ग्रामपंचायत करता करता त्याला नाकी न होते. लाखात पैसे खर्च करायला लागतात. कुठून काढणार आहे. जे पैसेवाल्यांनी आणि तिथल्या त्या म्हणजे बत्तेदारांनी म्हणजे पूर्वीच्या सरंजामदार जे होते या सगळ्या सरंजामदारांनी ही सगळी व्यवस्था बळकावलेली आहे. इथल्या महाराजांचा कोण पराभव करू शकतो. फलटणच्या महाराजांचा कोण पराभव करू शकतो. तिथं राखीव मतदारसंघ आपण केला त्यांचा पराभव कोण करू शकतो. म्हणजे जे सरंजामदार होते तेच आधुनिक आमदार खासदार झाले आणि आमच्यातले जे आमदार खासदार झाले ते आमचे सरंजामदार झाले. म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जशी परिस्थिती होती ते सगळे वतनासाठीच मरत होते. ही सगळी राखीव वतन आहेत आणि या वतनदाऱ्या मोडण्याच्यासाठीचं सामर्थ्य आज आपल्यामध्ये शिवाजी महाराज नाहीत. महाराज असते तर हे मोडू शकले असते. आमच्यासारख्या गरीब माणसांचं हे काम नाही की महाराज जन्माला यायले पाहिजे पुन्हा असं म्हणण्यात काही अर्थ नाही. पण महाराजांच्या विचाराने आपण पुढे गेलो पाहिजे. आणि शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीनं त्यावेळची संबंध वतनदारी खलास केली त्या पद्धतीने यांची वतन खलास केल्याच्याशिवाय आपल्या पुढे पर्याय नाही. हेच करावं लागेल तर देशाचं स्वातंत्र्य टिकेल आणि संसद टिकेल, न्यायव्यवस्था टिकेल. आज सगळं RSSनं घशात घातलेलं आहे. आणि आमची सारी लढाई RSSच्या बरोबर संघाच्या बरोबर आहे. आमची लढाई सर्वसामान्य माणसांच्या बरोबर नाही आहे. आम्ही काय सांगतोय हे संघाला बरोबर कळत आहे. आमची त्यांच्याबरोबर लढाई आहे आणि ती लढाई
करण्याच्यासाठी आपण सगळेजण संघटित होऊया, सगळेजण ही लढाई करूया. तर ही लढाई केली नाही तर आपल्या पुढच्या पिढ्यांचं, माझं जगून झालेलं आहे, माझं 75 होऊन गेलं आहे, त्याच्यामुळे मी विदेशाला गेलो तरी नो प्रॉब्लेम. पण पुढच्या ज्या जनरेशन आहे त्यांनी काय करायचं आहे, त्या पोरांनी काय करायचं आहे. आता त्यांना राखीव जागा मिळणार नाही. एज्युकेशनमध्ये आत्ता तुम्हाला सांगतो 2032ला शिवाजी विद्यापीठ बंद होईल. लिहून ठेवा कागदावर. 2032ला शिवाजी विद्यापीठ बंद होईल. तुम्ही म्हणाल का होईल? रिटायर होणाऱ्या माणसाच्या जागेला माणूसच नाही येणार आहे. मला कुलगुरू परवा एकदा सांगत होते की जे म्हणाले सगळी विद्यापीठं बंद होतील 32ला, कारण तोपर्यंत ते काही स्टाफ जो आहे तो शेवटचा माणूस निवृत्त होईल, त्या दिवशी ते आपणच कुलूप लागेल. कारण प्राध्यापक रिटायर झाला तर त्याच्या जागेला प्राध्यापक नाही, प्राचार्य रिटायर झाला त्याच्याकडे प्राचार्य नाही. आम्ही किती दिवस झालं प्रभारी प्राचार्यावरती कॉलेज चालवत आहोत. का? जागाच भरायची नाही. आमची असं कसं चालवणार कसं? शाळा चालवायच्या कशा? प्राथमिक शाळा सगळ्या बंद होत आहेत. मित्रांनो, हा धोका काही आम्हाला एकट्यानं नाही, आपल्या सगळ्यांना आहे. आणि हा धोक्यातून आपल्याला बाहेर पडायचं असेल तर आपण सगळ्यांनी काम करण्याची आवश्यकता आहे. कोणा एकाच हे काम नाही. एक लक्ष्मण माने उठला आणि काहीतरी करायला लागला तर मी पहिल्यापासून करत आलोय म्हणून करत राहतो. जे जेवढं हाताने होते तेवढं करतोच आहे. तर तुम्ही सगळे सहकार्य मदतीला आलात. मला असं वाटतं की ते अधिक तुमचंही स्वातंत्र्य किती धोक्यात आलंय तुम्हाला माहिती आहे. तुमच्याही मालकांच्या अडचणी आहेत, त्याही मालकांच्या अडचणी किती कोणी केल्या त्याही आपल्याला माहितीच आहे. त्याच्यामुळे या सगळ्यांना बाहेर पडूया आणि हे काम हे सगळ्यांचं आहे असं समजून आपण या सगळ्या कामाला प्रसिद्धी द्या. प्रसिद्धी देता येत नसेल तर आपल्या साईटवरती आपल्या स्वतःच्या फोनवरनं आपल्या कॉन्टॅक्टमधले जे लोक आहेत त्यांना ते फॉरवर्ड करा. ते सगळं वाचा. हे पटतंय का बघा. पटलं तर फॉरवर्ड करा, पटलं नाही नका करू. आता तुम्हाला काय विचारायचं?